नमस्कार, मी तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. आज आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत अजयजी मराठे. नमस्कार. अजयजी मराठे हे वन विभागाचे शार्प शूटर आहेत, आर्म पोलीस आहेत. आणि जसं ताडोबाच्या वन्यजीव संरक्षणामध्ये शार्प शूटिंगचं महत्त्व आहे ते खूप उल्लेखनीय आहे. प्रत्येक जाणारा टुरिस्ट हा कॅमेऱ्याने पर्यंत शूट करत असतो, पण अजयजींचं जे युनिक स्किल आहे, ॲक्युरसी आणि टाइमली रिस्पॉन्स, याच्यामुळं खूप साऱ्या वन्य प्राण्यांचा जीव वाचलाय, रेस्क्यू ऑपरेशन झाले, कॉन्झर्वेशन मध्ये मदत झाली. तर आज आपण त्यांच्यासोबत एक मोकळ्या गप्पा मारणार आहे की आपला वन विभागातला प्रवास कसा आहे, कसं विविध प्राण्यांना तुम्ही ट्रँक्युलाइज करता आणि ते करताना काय काय गोष्टीचं काळजी घ्यावी लागते, याच्याविषयी आपण बोलणार आहे. सर, अजयजी, आपलं स्वागत आहे. तर सगळ्यात पहिलं तर आम्हाला ऐकायला आवडेल की ज्या 2 वाघिणी ताडोबानी इथपर्यंत आम्हाला सह्याद्रीला दिल्या आहेत, त्या 2 वाघिणींना तुम्ही ट्रँक्युलाइज केलं. त्यावेळेचा कसा अनुभव होता? पहिली जी चंदा नावाची वाघीण आहे, तिला ज्यावेळेला ट्रँक्युलाइज केलं, तो अनुभव आम्हाला सांगा, आम्हाला ऐकायला आवडेल. चालेल सर. मी सर ज्या वेळेला म्हणजे 2 वर्षा अगोदर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला वाघीण हवी आहे असा जेव्हा प्रोजेक्ट आमच्या ताडोबाला आला, तेव्हा त्यावेळेला असं युनिक होतं की सह्याद्रीला वाघ पाठवणं, तिथलं त्या परिस्थितीला तिथलं टेरेन कसं असेल आणि आमच्या वाघिणी तिथे राहतील आणि सर्वाईव्ह करतील, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास वरिष्ठाकडनं झाला. आणि मग ज्या वेळेला कळलं की आता आपल्याला टायग्रेस उचलायची आहे आणि तिकडे शिफ्ट करायची आहे, तर मग आमच्या ताडोबाच्या टीमनी आणि आपल्याकडनं सह्याद्रीकडनंही टीम येऊन त्याची रेखी करून गेली. आणि तिथे जेव्हा वाटलं की आपल्याला आता सिलेक्टिव्ह वाघिणी हव्या आणि काही क्रायटेरिया होत्या आपल्याकडनं की त्या पूर्ण करणाऱ्याच वाघिणी आपल्याला हव्या होत्या, तर मग अशा वाघिणीला शोध मोहिमामध्ये ताडोबामध्ये खडसंगी म्हणून रेंज आहे बफरला, तर तिच्यामध्ये S1 आणि S2 ह्या दोघीलाही कॅप्चर करायचं होतं. तर त्या टुरिस्टमध्ये पण होत्या, पण शाय होत्या त्या आणि वाईल्डर. माझ्या मते त्यांनी कधी गावाकडे फिरकल्या सुद्धा नाही. तर त्या वाघिणींना आपण कॅप्चर करणं हे थोडं रिस्कीच होतं आणि एक चॅलेंजेबल होतं, कारण की ते टुरिस्टला सायडिंग देत आहेत, पण आम्हाला कशा प्रकारे रिॲक्ट करतील आणि आम्हाला चान्स देतील काय, इथनं होतं. तर जेव्हा आमचं ऑपरेशन जेव्हा सुरू झालं कॅप्चरचं, त्यावेळेला लिटरली त्या 1-8 आठवड्या स्किप झाल्या, जंगलामध्ये दिसायच्याच नाही. तर ती म्हणजे त्यांना 6 सेन्स झाला की काय की यांना आपल्याला सह्याद्रीला ते घेऊन जातील म्हणून, तर काय गायब झाल्या नाही. मग प्लॅनिंग झाली आणि मग आम्ही तिथे वाघिणीला पकडण्यासाठी सर्च मोहीम, फूट पेट्रोलिंग सुरू केली, कॅमेरा ट्रॅप सुरू केला. मग आम्हाला 1 दिवसा अगोदर असं कळलं की वाघिणीची या परिसरामध्ये किनीचुआ म्हणून एरिया आहे, तिथे तिचं लोकेशन आहे S1 आणि S2चं. तर मग तिथे तिला लोकेट करण्यासाठी आम्ही एक बेट लावला होता आणि सकाळपासून आमचा फील्ड स्टॉप त्या परिसरामध्ये फूट पेट्रोलिंग करतोय, व्हेकल पेट्रोलिंग करतोय. तर सायंकाळ होत आली, 4 वाजले जवळपास, आणि आम्ही एक मचानवर ज्या एरियामध्ये तिचं मुवमेंट असते तिथे 2 मजूर ठेवलेले होते आणि बेट पण जवळपास त्यांच्या 50-100 मीटर अंतरावर होतं. तर त्यावेळेला 4-4:15च्या दरम्यान बेट मारला म्हणून आवाज आला आणि त्या मचानवर असलेल्या लोकांनी आम्हाला वॉकी टॉकीद्वारे माहिती दिली की इथं जो बेट लावलेला होता तो मारला आहे, पण कुणी मारला तो माहित नाही. मग आम्हाला पण क्युरियोसिटी होती, पण एक अंदाज होता 80% की ती S1 किंवा S2 असावी. तर आम्ही तिथे जाऊन बघितलं तर वाघीण त्या बेट जवळच होती. अच्छा. हा, परंतु तुम्ही साधारण किती अंतरावरती होता वाघिणीपासून? ज्या वेळेला आम्ही फर्स्ट टाइम बघितलं तिला, ती 40-50 मीटर अंतरावरून आम्ही तिला बघितलं. तुम्ही चालत गेलात का गाडीतून गेला होता? नाही, गाडीतून गेलो. मग याच्यासाठी काही वेगळी गाडी डिझाईन करावी लागते का? होय सर, आमच्याकडे एक RITची स्वतः एक व्हेकल आहे, म्हणजे ती 4x4 आहे कॅम्परची, आणि तिला आम्ही डिझाईन करून घेतलेली आहे. सनरूफ वगैरे आहे तिला
आणि ती टेरेन जर असं अंडुलन बी असेल तरी ती तिथे ऑल टेरेन व्हेकल ऑल टेरेन व्हेकल. आणि मग तुम्ही कुठल्या ठिकाणी उभे राहून बघता त्याच्यामध्ये? सर सनरूफ बनवलेला आहे आम्ही त्याच्या. Okay. तर त्या सनरूफ मध्ये म्हणजे तुम्हाला 360 डिग्री तुम्हाला ऍक्सेस मिळतं. अच्छा. म्हणजे तुम्ही विंडो मधनं केलं तर तुम्हाला तेवढं ऍक्सेस येत नाही. तर मग आम्ही सनरूफच ओपन करून तिला बघितलं. बघितल्यानंतर मग ती आम्हाला बघून निघून गेली बेट सोडून. मग आम्हाला वाटलं की आता ती येणार की नाही येणार. मग त्या दरम्यान आम्ही प्लॅन केला की आता हिला कशा प्रकारे टॅकल करायचं आणि ही येईल. तर आम्ही आमची व्हेकल सेट करून ठेवलं. ओके. आणि त्या दरम्यान काही वेळामध्येच ती मागच्या साईडनं आली. अच्छा. वाघीण. आणि आल्यानंतर तिला ती आमची व्हेकल टुरिस्ट व्हेकल नव्हती, आमची स्वतःची. तिला ती वेगळीच व्हेकल वाटली. थोडा वेळ ती वाट बघत होती की बा ही व्हेकल दुसरीच दिसते आणि ही आपल्याला म्हणजे नवीनच आहे. तर 5-10 मिनिटं ती अशी म्हणजे 5 मिनिटं तरी ती रस्त्याच्या बाजूला बसून ती आमच्याकडे बघत होती. मग तिला असं वाटलं की नाही, ही आपल्याला काही घातक नाही आहे, ही नॉर्मल व्हेकल आहे, एक तर डिपार्टमेंटची आहे किंवा टुरिस्ट. मग ती हळूहळू त्या बेटजवळ तिने जे मारलेलं होतं तिथे आली. आणि तिने आल्यानंतर बेट जो मारलेला होता तिला ते पकडलं आणि ओढण्याचा प्रयत्न केला. तिला म्हणजे तो बेट जो होता तो घेऊन जायचं होतं तिला. तिने एकदा ट्राय केलं, दुसऱ्यांदा ट्राय करणारच. तर त्या दरम्यान मी सनरूफवर उभंच होतो आणि तिथून मी तिला म्हणजे अक्षरशः तुम्ही पूर्ण वरती होता, गाडीच्या वरती उभे होता? हाफ बॉडी. मग आता ज्यावेळेला तुम्ही तिथे उभं होता तुम्ही काय प्रिकॉशन घेता, कसं बघत असता, कसं रिॲक्ट करता सिच्युएशनला? सर डाटिंगचं जे असतं की आपल्याला पर्टिक्युलर पार्टवरच डाट करायचं आहे. मसल पार्ट आहे, एक तर शोल्डर आहे किंवा थाईज आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पार्टला आपल्याला मारता येत नाही. अदर ऑर्गन असतात की मरू पण शकते ह्या सगळ्या गोष्टी करून. तर त्यावेळेला सर माझं म्हणजे एवढंच विजन असतं की तिचा जो बॉडी पार्ट आहे जिथे मला डाट करायचा आहे, थाईजला आहे किंवा मग शोल्डरला आहे, माझं आणि माझं जे टार्गेट असतं तेवढंच माझं असतं. मी इकडे तिकडे म्हणजे त्यावेळेला म्हणतात की असं श्वास वगैरे रोखावा लागतो, तसं काय आहे का? ती स्किल आहे सर की आपलं श्वास रोखायचं आहे. आणि त्या श्वास रोखण्याचं कारण असं आहे सर की तुमची गन जी असते ती शेक होत नाही. ओके. आणि त्यामुळे तुम्हाला, कारण की ॲनिमल मुव्हिंग मध्ये असतो, काही 1-2 सेकंद इकडे तिकडे गेला तर तुमचा एमिंग जो आहे तो मागे पुढे होऊ शकतो. आणि ते तिच्यासाठी रिस्की आहे. त्यामुळे ॲनिमल बसूनही असेल आणि वॉकिंगही असेल तरी पण ॲनिमल हा लाईव्ह आहे. तो तुमच्या मुवमेंटवर ऍक्टिव्ह रिॲक्शन करू शकतो. तर त्यामुळे तुम्हाला त्या प्रिकॉशन घ्यायचे की तुम्हाला तुमचं टार्गेट फिक्स ठेवायचं आहे आणि तिच्या मुवमेंटवरच तुम्हाला ट्रिगर करायचं आहे. अन्यथा तुम्ही जर नॉर्मल तुमचा टार्गेट आहे आणि तुम्ही नॉर्मल जर टार्गेटवर शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि ती जर हल्ली तर मग ती नेकवरही जाऊ शकतं किंवा मग इकडे छातीकडेही येऊ शकतं. तर ते डेंजर असतं सर. तर या वेळेला ती ज्या वेळेला ही टायग्रेस जी होती फर्स्टवाली S2 चंदा, तर ती त्या बेटला ओढत होती. अच्छा. आणि ओढण्याचा प्रयत्न म्हणजे ती लिटरली पूर्ण फोर्स लावून त्याला ओढत होती. ते बांधलेलं होतं आणि ते ओढून नेण्यासाठी तिच्याजवळ जेवढी ताकद होती तेवढी लावत होती आणि अशी मागे पुढे व्हायची. तर रिक्सी होता शॉट आणि तिला त्यामुळे एकदम पर्टिक्युलर काही सेकंद ती थांबली आणि त्या सेकंद मध्येच तिला मी डाट केला. मग डाट करताना जो मोशन आहे, अंतर किती होतं, ते जातं कसं सिरिंज, ते पण सांगा ना सर. माझी जे डॅनिंगजेटची गन आहे ती आम्ही एक अप्रॉक्सिमेट 30 मीटर पर्यंत आम्ही तिला डाट करतो. आणि तिच्यामध्ये जंगलामध्ये 30 मीटर तुम्हाला सर्व म्हणजे क्लीन एरिया भेटणं मुश्किल आहे. तो डाट एरोबिक जातो आणि त्याला कुठलं एखादी काडी किंवा एखादं झाडाचं पानही लागलं तर तो डायव्हर्ट होऊ शकतो. इतका नाजूक असतो सर. तर त्यामुळे त्या प्रिकॉशन घेऊन आपण 30 मधून 20 पर्यंत येतो की 30 घ्यायचं नाही, रिस्क घ्यायचं नाही. एखाद रिस्कला ठीक आहे, परंतु 20 पर्यंत येतोय. आणि ही जी वाघीण होती ही 18 मीटरवर होती माझ्या.
आणि 18 मीटरवर आम्ही असं ज्या वेळेला बेट सोडून गेली होती तर त्यावेळेला आम्ही जेव्हा व्हेकल लावली तर असा एरिया आम्ही एखादा पॉइंट निवडला की त्यावेळेला त्या डाटिंग रेंजमध्ये कुठलंच झाड किंवा पान वगैरे नाहीये असं असा एरिया आम्ही निवडला आणि एक व्हेकलला कॅमॅफ्लाइज एरियामध्ये ठेवलेलं होतं. म्हणजे तिला डायरेक्ट आम्ही दिसलो नाही पण तिला वाटलं आल्यानंतर की इथे काहीतरी व्हेकल आहे आणि ही वेगळी व्हेकल आहे. परंतु जेव्हा ती आली आणि तिने जेव्हा ओढण्याचा प्रयत्न केला तर त्या म्हणजे तिला जेव्हा कॉन्फिडंट वाटलं की आता ही व्हेकल डेंजर्ड नाही आहे. आणि डाट सर जेव्हा आम्ही डाटिंग करण्याचं जेव्हा तिला हे केलं तर ज्या वेळेला आम्ही डाट वापरला ज्या वेळेला हिला 5 ml चा डाट वापरला होता आणि ही मुव्हिंग मध्ये होती. मुव्हिंग मध्ये असल्यामुळे तो जो रिक्सी शॉट होता तोही स्वीकारला आम्ही की कारण की त्याच्यानंतर ती जर बेट ओढून जर घेऊन गेली असती तर तो आमचा तो डिसिजन घेणं खूप गरजेचं आहे. कुठला शॉट घ्यायचा आहे, कुठं मागे यायचं आहे, कधी करायचं आहे, कारण ऑपरेशन क्रिटिकल आहे. आपला टाइम पिरियड फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स आहे. त्याच्यामध्ये निर्णय घेऊन डाट पण मारायचा आहे. मग तुमच्या मनात त्यावेळेला काय विचार येतात? त्यावेळेला सर फक्त माझ्या मनामध्ये तो टार्गेट असतो आणि अॅनिमलची सेफ्टी असते. कारण की दोन्ही आहेत. म्हणजे तुमचा डाट जर परफेक्ट झाला तर अॅनिमल सेडेशन होऊ शकतं, परंतु चुकीचा जर झाला तर तो डाय पण होऊ शकतो आणि मग तुम्ही रिस्क मध्ये येता. बरोबर. कारण की त्याला काही झालं म्हणजे तुमचा फॉल्ट आहे. तुम्ही ना तो शॉट घ्यायला नको होता. तर म्हणून त्या गोष्टी सर म्हणजे जेव्हा गन तुम्ही लोड करता आणि जेव्हा टार्गेट तुमच्या समोर असतं त्यावेळेला मनामध्ये त्या शंका असतात आणि त्यावेळेला हार्टबीट एवढं वाढतं की म्हणजे नवीन आहे काहीतरी. बरोबर. की म्हणजे भीती वाटत असते की चुकलं कुठे तर मग गेलं. नाही, साधं एखादी पेपर लिहायला गेलं तरी आपल्या इतके हार्टबीट वाढतात, काय होतंय काय नाही होते. एखादी न्यूज येणार असेल तरी वाटतं की काय होणार आहे काय नाही होणार आहे. आता इतका क्रिटिकल निर्णय आहे त्यावेळेला हार्टबीट कंट्रोल ठेवणं, श्वासावर नियंत्रण ठेवणं आणि नेम साधणं ही खरं कला आहे. बिलकुल. मग ही कला ऍक्च्युली तुम्ही शिकला कुठून? सर ही मी प्रॅक्टिसमध्ये शिकलोय. असं काही याचं वेगळं नव्हतं की याची एक ट्रेनिंग अरेंज झाली आणि मग मी बेसिकली पोलीस डिपार्टमेंटचं असल्यामुळे मला शूटिंगचं ट्रेनिंग होतं. परंतु त्या गनचं आणि ह्या गनचं कुठंच मिळेल नाही. अच्छा. ही वेगळी गन आहे, ती वेगळी गन आहे. म्हणजे जर तुम्हाला SLR किंवा AK-47 जर तुम्हाला मारायची आहे 100 मीटर 200 मीटरवर तर तुम्हाला काही त्याच्यामध्ये कमी जास्त बारूदला करता येत नाही. तुम्ही शॉट ट्रिगर दाबा तो 200 मीटरवर चालला जाईल. पण याच्यामध्ये सर या गन मध्ये असं असतं की तुम्हाला जर 10 मीटरवर मारायचं आहे तर तुम्हाला जो CO2 जर आपण सिलेंडरवरती वर्क जे करते तो तुम्हाला तेवढ्या अंतरावर बरोबर घ्यायचाच आहे. ओके. आणि जर तो 10 मीटरवर आहे अॅनिमल आणि थोड्या वेळाने तुम्हाला चान्स मिळाला नाही आणि ती 12-15 मीटरवर गेली तर परत तो तुम्हाला ऍडजस्ट करायचा आहे. किंवा जवळ आली 8 मीटरवर आली परत ऍडजस्ट करायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सर मेंटेन करून घ्यावं लागतात. आणि त्या गन मध्ये सर कसं असतं की आम्ही अॅनिमल नुसार डाट हे करतो. जसा लहान अॅनिमल आहे, लेपर्ड आहे तर मग त्याला 3 ml चा डाट करायचा. टायगर आहे 5 ml चा करायचा. म्हणजे आणि त्याच्यानुसार त्याचे व्हॅल्यूम चेंज होत असतात. आणि निडल पण तसंच असतं सर की रिक्सी शॉट आहे आणि त्या रिक्सी शॉट मध्ये आपल्याला वाटतंय की हा चान्स लास्ट आहे आणि हा आपल्याला वाया घालवायचा नाही. तर मग त्यावेळेला आम्ही त्याच्यामध्ये कॉलर निडल यूज करतो. ओके. त्या निडलला कॉलर असतं. म्हणजे तुम्ही डाट केल्यानंतर तो त्याच्या बॉडीला जेव्हा लागेल तो डाट मिस होणार नाही. अच्छा. तो एकदम अगदी त्याच्या बॉडीला तो लागून राहणार कॉलरमुळे. तर तो एक चान्स असतो. तो रिक्स म्हणजे कॉलर म्हणजे काय असतं नक्की डाट मध्ये? एक निडल असतं सर. निडलला एक मेटलचं एक रिंग दिलेलं असतं. अच्छा. ते मेटलचं रिंग जेव्हा बॉडीच्या मसलमध्ये जातं तर मग ते मसलमधून अॅनिमल वॉक केला, मुवमेंट झाली की तो मसलमधनं बाहेर येतो आणि त्या स्किन मध्ये अडकून जातो. तर त्याच्यामुळे डाट मिस होण्याची एक शक्यता कमी होऊन जाते. आणि डाट मधून मेडिसिन त्याच्या बॉडीमध्ये गेली नाही गेली हे पण आपल्याला म्हणजे हे होऊन जातं की नाही डाट जेव्हा लागला तर मेडिसिन त्याच्या बॉडीमध्ये गेलेली आहे. तर एक शुअरिटी असतं की आपण डाट परफेक्ट झालेला आहे. तर मग आता हिला चंदाला जेव्हा डाट लागला त्यानंतर काय केलं तुम्ही? सर हिला आम्ही जेव्हा डाट मारला आणि मी जसं सांगितलं सर की त्यावेळेला ती मागं पुढं व्हायची.
मागं पुढं होत असताना माझं म्हणजे हे होतं, ट्रेस लेवल परत वाढायचा की ही मागे चालली पुढे चालली परत थांबतंय. म्हणजे करायचं म्हणजे आतापर्यंतचा आपला अनुभव आहे त्या अनुभवाचं तर मी मागची पुस्तकं तर मी दिमागामध्ये घेऊन घेतो की ही सिच्युएशन आहे तर या सिच्युएशन मध्ये आता डाट कसा करावा लागेल आपल्याला. आणि ही काही वेळ ओढत आहे परत थांबत आहे, मग ती क्वचित थांबली आणि म्हणजे सेकंद तिलाही कळलं नाही की मी थांबल्यावर काहीतरी होणार आहे. ती म्हणजे थकली थोडी, असं तिला वाटलं की बा आता मी ओढतोय पण येत का नाहीये, तर तिला अभ्यास वाटला की बा कुठंतरी काही झालेलं बांधलेलं आहे किंवा काहीतरी आहे आणि थांबली. डाट झाला. डाट झाल्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ती अशी मुव्हिंग मध्ये धावत गेली. धावत जाऊन ती आमच्यापासून झुडपामध्ये 20-25 मीटर जाऊन झोपली. आणि त्यावेळेला सर आम्ही काय करतो, डाट झाल्यानंतर ॲनिमलला आम्ही बघत असतो. म्हणजे मी जर त्या सनरूफच्या वरती आहे तर मी तिथे बघत असतो तो ॲनिमल कुठल्या दिशेला गेलेला आहे. काही वेळेला होतं की 50 मीटर 100 मीटर ॲनिमल जातं, परंतु एक अंदाज येऊन जातो की तो ॲनिमल कुठल्या बाजूला गेलेला आहे. म्हणजे ॲनिमलला जेव्हा आम्ही सर्चिंग 15-20 मिनिटानंतर करतोय त्यावेळेला आम्ही सर्चिंग टीमला आणि जी फील्ड टीम असते त्यांना आम्ही सांगतो की या बाजूला ॲनिमल गेलेला आहे आणि त्यावेळेला सर्चिंग करायला आम्हाला इझी होतं. नाहीतर भरपूरदा काय होतं की टायगर या बाजूला गेलेला आहे, आपण या बाजूला सांगतो आणि तो आपल्या मागे येऊन झोपून राहतो आणि तुम्ही जे सर्च केलेले अर्धा एक तास ते पूर्ण व्यर्थ होतं. आणि मग माहित पडतं का इकडे ॲनिमलचा मुवमेंट करतोय, चालायला लागलेला आहे, ते डाट लागला की नाही लागला. तर हिला सर जेव्हा आम्ही डाट मारला तर ती 20-25 मीटर झोपामध्ये जाऊन असते आणि आम्हाला दिसत होती एक तिचं म्हणजे तोंड दिसत होतं मला, हेड, ती तिथे झोपलेली आहे आणि ती तिथे निश्चित झोपली. आणि 15-20 मिनिटानंतर आम्ही आमची जी बॅकअप टीम होती, सर्चिंग टीम होती, तिला बोलावून घेतलं आणि सगळं साहित्य घेऊन आम्ही जेव्हा तिच्याजवळ पोहोचलो तर पोहोचल्यानंतर तुम्हाला माहीत असेल नाही माहीत पण सर काय झालं की तिने ओमेट केली होती. ओके. ओमेट केल्यानंतर ती ओमेटवरच झोपली. अच्छा. तर तिचं जे नोज होतं ते ओमेटमध्ये होतं, म्हणजे ते रिक्सी होतं. आता रिक्सी असल्यानं ते आतमध्ये जाईल आणि तिचं श्वासोश्वासला अडचण होईल आणि ती मरू पण शकते अशी ती परिस्थिती होती. तर त्यामुळे मग मी, माझी टीम आणि आमचे डॉक्टर साहेब आम्ही जेव्हा जवळ पोहोचलो तर हार्डली 15 मीटरवर एक टीम ठेवली आणि आम्ही 3-4 लोक आणि आम्ही तिला तपासण्यासाठी गेलो. मग तपासण्यासाठी तुम्ही काय घेऊन जाता इक्विपमेंट का असं बेअर हँडच जाता, काय करता? नाही सर, तपासण्याला जाताना आम्ही आमच्याकडे वायपोल आहे आणि शिल्ड घेऊन जातो. शिल्ड घेता प्रोटेक्शनला. आणि शिल्ड घेतल्यानंतर आम्ही जेव्हा तिच्या जवळ गेल्यानंतर तिला चेक करतोय की ती खरंच झोपली की नाही झोपली. म्हणजे एखादा जर लांब बांबूचं असेल किंवा काडी असेल तर ते पोक करून बघतोय तिला, तिची शेपटी बघतोय किंवा कानाची. मी असं ऐकलं की चंदा पूर्ण झोपली नव्हती आणि तुम्ही अगदीच तिच्या काही मीटर अंतरावर त्यासाठी तिने एकदमच हवेत जंप केली 10 फूट आणि तिनं जरी 10 फूट जंप केली तर तुम्ही 1 इंच देखील हल्ला नाही हे मला स्टाफ कडून कळालं. तर ह्याच्या पाठीमागचं गमक काय सर? आता हे जे आहे हे सर आतापर्यंतचं जे टायगर आपण केलेलं रेस्क्यू आहे त्याचं हे अनुभवाचं हे आहे सर, की ती वाघीण आज परिस्थिती म्हणजे डाट झाल्यानंतर ती कुठल्या स्टेजला आहे आणि ती आता आपल्याला काय करू शकते नाही करू शकत हे आता आम्हाला माहीत झालेलं आहे. की डाट तिला लागलेलं आहे परंतु ओमेट केल्यामुळे ते रिव्हर्स झालं थोडं. आणि ज्या वेळेला आम्ही तिला चेक करण्याकरता गेलो आणि मी सहज तिला एक गोटा छोटासा असा मारला आणि ती लगेच उठली आणि तिच्यापासून हार्डली 5 फूटवर मी होतो आणि माझे जे 2-3 टीमचे जे मेंबर्स होते ते शिल्ड घेऊन मागच्या बाजूला होते आणि ती तशीच उठली आणि अशी जम्प करून ती म्हणजे तिच्यामध्ये तेवढं म्हणजे नॉर्मल नव्हती, ती अननॉर्मल होती. तर ती अशी लोळत अशी समोर जाऊन 10 फुटावर जाऊन परत झोपली. तेव्हा म्हणजे असं वाटलं की म्हणजे रिस्क वाढलेली आहे आणि समोर पण जी सर्चिंग टीम होती ती आलेली होती आणि आपल्याला कॉन्फिडन्स आहे की आता ॲनिमल काही करणार नाही किंवा आपण तिला आपण कॅप्चर करू शकतो. मग परंतु समोरचा जो टीम स्टाफ होता त्यांना ह्या गोष्टी माहीत नाही, ह्या सगळ्या नवीन होत्या. तर त्यांची जी मुवमेंट आहे, हालचाल आहे हे जर वाढली, कारण की भरपूरशे लोक घाबरतात तर त्यामुळे मग अगोदर आम्ही सांगितलं की तुम्ही
फक्त बघत राहा, काहीच करायचं नाही असं. म्हणजे तिनं थोडं जरी स्पीड पकडलं असतं तर डाट चुकला असता. चुकला होता, फायर झाला असता तरी तो चुकला होता. म्हणजे वेपन, हा. डार्ट ह्याच्या अभ्यासाबरोबर वाईल्ड लाईफचं बिहेवियर पण खूप महत्वाचं आहे. Yes, sir, की yes. तुम्हाला कळते की कधी उठणार आहे, कधी पळणार आहे, त्या स्पीडला आपण डाट मारायचं आहे, मॅच करायचं आहे, Yes. ह्या हिशोबाने डाट मारला. Yes. म्हणजे बघा किती अप्रतिम स्किल आहे की तुम्ही पळणाऱ्या वाघिणीवरती डाट मारलाय. Yes. आणि खरंच तुमचं वाखाणण्यासारखं स्किल आहे Yes. की ज्याच्या डाटमुळं आपल्याला एकदम हेल्दी वेनं वाघिणीला पकडतात. Yes, sir, yes. आणि तिला त्याच्यानंतर पुढे काय झालं डाट बसल्यावर? डाट सर अगदी तिला मी लेफ्ट साईडच्या शोल्डरला एमिंग जसा होता तसाच लागला शोल्डरला लेफ्ट साईडच्या. आणि ती मग लागल्यानंतर तिला वाटलं की मी तर सांबारकडे होतो, हे काय नवीन आलं. आणि तिनं मग डाट बघितला आणि मग त्यावेळेला तिनं आम्हाला म्हणजे रनिंग करता करताच बघितलं. आणि ती थोडी समोर जाऊन ग्रासलँड मध्ये तिला हेवी काहीतरी बॉडीला लागलेलं वाटलं आणि ती जाऊन त्या गवतामध्ये बसली. मग ते सांबरला मारलं का नाही? नाही अच्छा. तिला मग पेन झालं, इथे काहीतरी आपल्याला लागलेलं आहे आणि काहीतरी हेवी आहे, ते डॉट अडकलेला होता तिच्या बॉडीला. तर ती समोर जाऊन ती मग तिला तो पहिले प्रयत्न तिचा का तो डाट काढायचा. आणि मग तिथे तिने 5 मिनिटं दिले आपले आणि मग ते मेडिसिनचा असर तिच्या बॉडीला आला. आणि तिने मग गवत खूप असल्यामुळे दिसत नव्हतं, फक्त तिने डाट बॉडीतून काढला एवढंच दिसला, जोराने आवाज आला. आणि मी सनरूफच्या वरतीच होतो मग त्याच्यानंतर आणि तिला बघत होतो की ती कुठे जाणार काय, पण ती तिथेच झोपली. 20 मिनिटानंतर आम्हाला सगळे टीमाला बोलवून घेतलं होतं की सर्चिंग करावं लागेल, पण असं काही झालं नाही, ती तिथेच होती. मग आम्ही सर तिला इझिली डाट हे करून घेतला आणि तिला मग बाहेर आणला. म्हणजे खरं तर बघितलं तर पहिल्या वाघिणीला इतका लवाजमा लागला, इतकं साधन सामुग्री लागली, परंतु तुमच्या स्किल मुळे दुसऱ्या वाघिणीच्या वेळेला एकदम इझी ऑपरेशन होऊन गेलं. तुमच्यासाठी डेफिनेटली डिफिकल्ट होतं मारणं, पण टीम साठी इझी होऊन गेलं. अशा ह्या दोन्ही वाघिणींना आणलं. आजपर्यंत आपण 100 पेक्षा जास्त ऑपरेशन केलं. पोलीस विभागामध्ये अगदी दयाचं उदाहरण असेल आपटक 56 म्हणून सीना ताण के चलते. तुम्ही आता एकदम सीना डबल ताण के चाललं पाहिजे की मी आज तक 102 वाघिणींना तुम्ही ट्रँक्युलाइज केले आणि पॉझिटिव्ह कॉन्झर्वेशन साठी केले. हे महत्वाचं आहे की तुम्ही कोणाला डाऊन नाही केलं मारून. अगदी बऱ्याच वेळेला तुम्हाला शूट डाऊनची परमिशन असताना देखील तुम्ही डॉक्टर खोबरागडे तुमच्या टीमनी त्यांना ट्रँक्युलाइज करून सेफली रिट्राईव्ह केलं. त्या ॲनिमलला देखील जगण्याचा मोका दिलाय. एकदम भारी असं काम आहे तुमचं. आणि हे काम करत असताना मला सांगा की तुमचं फॅमिली आणि हे कसं सांभाळता, कारण की हे फॉरेस्टचा जॉब करणं, त्यात आरआरटी मध्ये काम करणं आणि पेशंटली शूट करणं, हे खूप जिकिरीचं आणि काम आणि वेळ द्यावा लागणारं काम आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये कसं मॅनेज करता? सर मॅनेज तर असं आहे की मी 2012ला जेव्हा आलो माझं लग्न झालेलं होतं, पण मुलं बाळं काही नव्हती. तर 2015ला मला मुलगी झाली. आणि लकीली असं आहे की सर माझं वन विभागात येण्याचं कारण म्हणजे कन्झर्वेशन नव्हतं, पण फ्रँकली सांगायचं मला काही अॅनिमल मध्ये इंटरेस्ट नव्हता. माझी मिसेस फॉरेस्ट गार्ड आहे, अश्विनी म्हणून. तर ती त्यामुळे मी आलोय की दिवस निघून जातील आपले. तर 2012ला ज्या वेळेला आलो त्यावेळेला आमच्याकडे लेपर्डचं हे सुरू झालं, कॉन्फ्लिक्ट सुरू झाला. आणि 2013ला सलग 9 लोक मारले त्या लेपर्डने. तर त्यावेळेला विभागामध्ये एक शूटर म्हणून होते, परंतु तेवढे डेडिकेट नव्हते. आणि मग शूटर शोधणं सुरू होतं की रेस्क्यू टीमा एवढ्या झाल्या तर मग शूटर नाही, मग तुम्ही पोलीसचे आहे तर चला तुम्ही पण करून घ्या. तर त्यावेळेला मला पहिल्यांदा गन देण्यात आली आणि मग तेव्हापासून माझं सुरू झालं. याच्या पहिले तुम्ही C60 मध्ये पण काम केलं असं ऐकलं. C60 ते कधी केलेलं आहे? ते सर 2012च्या अगोदर. अच्छा, म्हणजे तुम्ही नक्षल्यांना पण भेटलाय अर्थ. अच्छा, नक्षलापासून ते वाईल्ड लाईफ पर्यंत तिथे पण 2-3 ऑपरेशन केलेले आहेत नक्षल्यांसोबत. मुठभेड झालेली आहे, आमचे काही गेले त्यांचे पण मारलेले आहे. तर मग मी 2012ला जेव्हा माझं 11 मध्ये लग्न झालं आणि मिसेस वनरक्षक असल्यामुळे मग मी इकडे माझा ओढ वाढला की आपण पण फॉरेस्टमध्ये हे व्हावं. एक मोबाईल स्क्वॉडमध्ये पोस्ट होती आणि मी आलो इकडे. आणि ज्या वेळेला मग मी जंगलामध्ये मला जेव्हा मी फिरलोय आणि मी रेस्क्यू टीम मध्ये जॉईन झालो, मग हळूहळू मला त्या वन्य प्राण्याप्रती प्रेम निर्माण झालं आणि वाटलं की आपण पण काहीतरी करता येईल याच्यामध्ये. आणि मला शूटर म्हणून त्यांनी स्वीकारलं की वन विभागाने
तर भरपूरसे होते, आजही आहेत की ज्या वेळेला मी आलो त्यावेळेला एक दोघं होते शूटर म्हणून, परंतु त्यांना काही असं डेडिकेशन नव्हतं. त्यांना मला राऊंडही हवं आहे, बीटही हवं आणि सोबत shooting करत असेल तर मी शूटिंग करून घेईन. मग त्यावेळेला डेडिकेशन टीम हवी होती आणि कॉन्फ्लिक्ट वाढणं सुरू झालं होतं चंद्रपूरमध्ये आणि जवळपास गडचिरोलीमध्ये सुद्धा. तर मग मी त्यांच्याकडे एक पर्यायी ऑप्शन होतो. मग मला त्यांनी मोबाईल स्क्वॉडमधनं उचलून रेस्क्यूमध्ये घेतलं आणि मी तेव्हापासून रेस्क्यूचा मेंबर झालो. अच्छा. आणि फॅमिली वनरक्षक फॉरेस्टशी रिलेटेड असल्यामुळे तिला माहित होतं की रेस्क्यूला चाललंय म्हणजे गेलं. Yes. म्हणजे आजही मी माझी जी बॅग असते रेस्क्यूला जायची ती कधीच खोलत नाही, आल्यानंतर तशीच ठेवतो की कधी कॉल येईल आणि कधी जावं लागेल ते काही सांगता येत नाही. आणि फॅमिली 2015 मध्ये मुलगी झाली, मग थोडंसं ओढ वाढली आणि तिला मी वेळ देऊत नव्हतो. आणि अशामुळे काय झालं की ती मला म्हणजे तिला पप्पा आहे हे कळायचंच नाही. आणि त्यावेळेला 2015-16 मध्ये परत कॉन्फ्लिक्ट वाढलं आणि मी महिन्यातून 25 दिवस बाहेरच असायचो, फक्त आठवड्यातून 2 दिवस आलो. म्हणजे बरोबर राहण्यासाठी वन विभागामध्ये आला आणि वन विभागामध्ये दुसरीकडे राहावं लागलं. जंगल म्हणजे जंगलीच झाल्यासारखं झालं. आणि म्हणजे अशा सिच्युएशन आल्या सर की मी माझी मोठी मुलगी आहे 2022 मध्ये 2-3 वर्षाची होती. आणि कॉल आला त्यावेळेला आमच्याकडे सेंटर चांद्यामध्ये एक RT1चं ऑपरेशन चालू होतं की लोकेशन आहे तुम्हाला आत्ताच यायचं आहे. आणि पर्याय नव्हता त्यांच्याकडे दुसरा, मी आणि डॉक्टर साहेब हाच एक पर्याय असल्यामुळे तुम्हाला तात्काळ निघायचं आहे. आणि जस्ट मी चहा बनवायला लावला आणि रेस्क्यू पण असं असतं सर की शनिवार रविवारीच येतात, सुट्टीचा दिवस तुमच्या फॅमिलीला पण देता येत नाही. तर शनिवारचा दिवस होता आणि मिसेस घरी असल्यामुळे चहा बनवायला दिला आणि ती मुलगी छोटी म्हणून पप्पा जायचं नाही असं माझ्या मागे आली आणि मिसेस अशी चहा घेऊन जाणार तर धक्का लागला आणि तिच्या पाठीवर चहा पडला. आणि मी हँड वॉशच करत होतो तर मी तिला असं टी-शर्ट वरती करून बघितलं तर पूर्ण असं स्किन निघाली. परंतु स्किन निघाल्यानंतर म्हणजे पूर्ण रेडिश आलं. तर इकडनं फोन सुरू, हिला हॉस्पिटलला न्यायचं की म्हणजे काय कुरवाडायचं हेच कळत नव्हतं. तर मग मिसेसला सांगितलं की मी निघतो, तू हिला हॉस्पिटलला घेऊन जा आणि मग मी सायंकाळी तुला बोलतो. आणि मग मी तसंच निघालो. आणि म्हणजे असे सर खूपसे इन्सिडेंट आले की फॅमिलीमध्ये काही दुःखित घटनाही झाल्या आणि मी तिथे जॉईन होऊ शकलो नाही. आणि काही फॅमिली फंक्शन होते त्याच्यातही जॉईन होऊ शकलो नाही. परंतु फॅमिली रिलेटेड फॉरेस्टची असल्यामुळे ती समजून घेतली की नाही आहे की कुठं जाणार नाही, हा जंगलातच जाईल, प्राण्याच्याच मागे राहणार आहे. त्यामुळे चालतंय सर. पण आहे थोडंसं वाटतं की आपण वेळ देऊ शकलो नाही. बरोबर, अगदी बरोबर. आता बघा की तुमचं कॉन्झर्वेशनचं काम, एकंदर शार्प शूटिंगचं काम, इकडं शिकाऱ्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं की जे कॉन्झर्वेशनला निगेटिव्ह डायरेक्शनला घेऊन जायचे. तुम्ही शार्प शूटिंग ते कॉन्झर्वेशनला पॉझिटिव्ह डिरेक्शनला घेऊन चाललाय. हे खूपच वाखाणण्यासारखं काम आहे. आणि ह्या सगळ्या कामामध्ये तुमचे कुटुंबीय समर्थनं तुमच्या पाठीमागे उभे आहेत, त्यांचे देखील धन्यवाद. आणि वन विभाग आणि पोलीस विभाग यांच्या सहकार्याने हे कॉन्झर्वेशनचं काम इतकं चांगलं चालू आहे, त्याच्याबद्दल धन्यवाद. आपण 2 वाघिणीला सह्याद्रीमध्ये दिले, आम्ही त्यांना अगदीच आमच्या मुलींसारखं सांभाळू. आणि आजचं कॉन्व्हर्सेशन एकदम कॅन्डिड कॉन्व्हर्सेशन झालं. धन्यवाद, तुम्ही सह्याद्रीमध्ये आलात आणि आपल्या गप्पा आणि आपली मैफिल ही अशीच चालू राहील आणि रंगत राहील अशी व्यक्त करतो. आणि आजच्या डिस्कशन बद्दल धन्यवाद. ठीक आहे सर, तुम्ही बोलवलं सर आम्हाला, त्याच्यासाठी पण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू.